आज घरी आल्या आल्या शंभूने ओरडून सांगितलं भाजीपोळी मी खाणार नाही, पण मी पण त्याचीच आई. मी पण मग पत्तागोबी, गाजर, बीट वगैरे सगळं किसून त्याला त्याचं लाल थालीपीठच करून दिलं. म्हटलं कसा खात नाही तू भाज्या बघच. काय करणार, आई इटुकला पिटुकला दिसणारा शंभू आता खाण्याच्या बाबतीत नखरे करायला लागला आहे. आणि मस्ती तर ती प्रचंड वाढली आहे. खेळता खेळता मध्येच आई आठवली आणि मला थालीपीठ करणं सोडून शेवटी त्यालाच कडेवर घ्यावं लागलं. आणि कसं तरी मग हे थालीपीठ लावलं, जे त्यालाही आवडतं आणि मलाही. जेवण वगैरे झाल्यानंतर नवरात्री येत आहे, प्रिपरेशन तर करायलाच हवी ना. सो माझी तयारी सुरू झाली आहे. तुमचं कुठवर आलं आहे? ही जगन्नाथपुरीवरून आणलेली पांढरी साडी होती, जी मला प्रचंड आवडली. आणि ही दुसरी म्हटलं उद्घाटन करूनच टाकूया, म्हणून आज ब्लाऊज टाकायला गेले होते. खरं तर बरेच दिवस झाले मी बाहेर गेलेच नव्हते आणि त्या ताईंच्या घरी गेल्यावर बघितलं तर इतकी सुंदर सुंदर फुलं होतं. त्यातल्या त्यात हे फूल खूप छान वाटलं. आणि घरी आल्यावर स्वतःच्या झाडांकडे बघितलं तर सीताफळ मोठं व्हायला लागलेले आहेत. आणि ही माऊ बघा कुठे चढली आहे. गिलक्याचा वेल त्यालाही आता वर चढवलं. झोप झाल्यानंतर राजेंनी गॉगल लावला आहे आणि चक्क फिरायला गेलेला आहे आजीबरोबर. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.